नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा शंखनाद झालेला आहे। येणाऱ्या 26 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाचं मतदान दुसऱ्या टप्प्यातलं पार पडणार आहे। अशातच आज आपण आलेलो आहोत अमरावती जिल्ह्यामधील दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावामध्ये। या गावातील नागरिकांना कशा प्रकारचा जनप्रतिनिधी, कशा प्रकारचा खासदार हवा आहे, त्यांचा कशा प्रकारचा आतापर्यंत गावाचा विकास झालेला आहे, काय सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या संपूर्ण योजना पोहोचलेल्या आहेत, काय एकंदरीत त्यांची भावना आहे आपल्या केंद्र सरकाराबद्दल, राज्य सरकाराबद्दल, हे प्रत्यक्षात त्यांच्या शब्दामधूनच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। 2024ची लोकसभेची निवडणूक आहे। काय वाटतं, कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात? बोला ना लोकांनी सगळे काय बोलू मी, सांगा काय वाटतं, कसा खासदार पाहिजे आम्हाला? काम करणार खासदार काय वाटतं, कोण काम करू शकते? आता निवडणुकीत कोण कोण उभे राहते पहिले पाहायला लागेल नाही। तीन सीटा ज्या आहेत जाहीर झालेल्या आहेत, काँग्रेसची, भारतीय जनता पक्षाची, वंचित बहुजन आघाडीची। हो का? काय वाटते? आमचे काँग्रेस पक्षाचे काय बळवंतरावजी वानखडे या विधानसभेचे आमदार आहेत, ते विद्यार आमदार आहेत। 4.5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे त्यांचा। काय वाटते, कोणती विकास कामं झाली आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये? त्याच्या परिणाम जे होत आहे ते केलं जाईल सगळं, जेवढं ज्या गावाला जे देता येते ते केलं जाईल, देता येते ते सर्व झालेलं आहे। काय वाटतं, यावेळेस खासदार बनले पाहिजेत? ते बनले पाहिजेत। 5 वर्षाचा कार्यकाळ झाला ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीतजी राणा त्यांचा, ते आमच्या दर्यापूर मतदारसंघाला काहीच नाही दिलं तिनं, काहीच नाही दिलं, काहीच नाही, चक्करच नाही दर्यापूर मतदारसंघात, कोणतं कामच नाही तिथं। यावेळेस तुमचा कौल पंजा? काय म्हणता दादा? पंजा ते म्हणतात म्हणून म्हणता? नाही नाही नाही, तो आमच्या वाटते आमच्या जोडचा आमदार होता तो, पहिल्यापासून जिल्हा परिषद येथे काम करत आला, त्या कारणानं आम्ही त्यांच्याकडे ओढून राहिलो बा। माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या ते तर स्पष्टच नाही आहे इकडे, प्रस्ताव नाही, समर्थन नाही या भागात नाही। कोण काय वाटते, कोण नाही समर्थन? आता कसं आपण परिचयात नाही, हे नाही ते नाही, या कारणानं आपण काही त्यांना ओळखू शकत नाही। वंचित बहुजन आघाडीचे नेते सर्वेश्वरराव प्रकाशजी आंबेडकर हाव ना, हाव ना, पण आता त्यांचं कसं आहे सध्या यावेळेस पंजा? आता आमचं जोड काय वाटते, 2024ची लोकसभेची निवडणूक आलेली आहे, कसा खासदार पाहिजे? आम्हाला बळवंत वानखडे सारखा। काय विकास काम झालेलं त्यांच्या? विकास काम झाले आहेत, केले आहेत। आपल्या गावामध्ये काही निधी वगैरे आलेला आहे त्यांचा? आलेला आहे। देशाचे पंतप्रधान 10 वर्ष झाले नरेंद्र मोदी, काय वाटते, कसा कार्यकाळ राहिला त्यांचा? त्याचा कार्यकाळ चांगला आहे, नरेंद्र मोदी त्यांचाही कार्यकाळ या घेणार सुनील भाऊ, त्यांचाही कार्यकाळ चांगला आहे। मग अबकी बार 400 पार म्हणतात ते। बोल ना, काय वाटते? चांगला माणूस आहे नरेंद्र मोदी, चांगला माणूस आहे, बनले पाहिजे ते पंतप्रधान। मग खाली खासदार बळवंत वानखडे, म्हणजे काँग्रेसचे वर पंतप्रधान बीजेपीचा। खूप खूप धन्यवाद। काय म्हणते? आम्हाला ऐकूच नाही येत, नाही काहीच नाही ऐकू नाही ना, छप्पत ना, काय म्हणून राहिलं? काय म्हणते आबा? बळवंत वानखडे, बहुजन आघाडी, काय दोनपैकी कोण? आता पाय मला काय म्हणते, कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावती? बळवंत भाऊ सरकार वानखडे पाहिजे, बनले पाहिजे यावेळेस खासदार 100%। काही योजना वगैरे मिळालेल्या सरकारच्या, राज्य सरकारच्या? सबन मिळाल्या। काय काय योजना मिळालेल्या आहेत? बळवंत भाऊची एकूण लई मिळाल्या। काय वाटते, काय मिळालं? काही नाव त्याचा अंदाज नाही, नाव नाही आहे काही, नाही, पण मिळालेलं आहे। यावेळेस तुमचा कौल आहे? खूप खूप धन्यवाद। होळी झालेली आहे, कोणाला रंगवता 26 तारखेला? आम्ही बळवंत वानखडेला रंगू बा। बळवंत भाऊ वानखडेला रंगवता? दिल्लीला पाठवता? काय वाटते, घाई नाही झाली का एकदम मुंबई ते दिल्ली? नाही, घाई नाही झाली, माणूस प्रामाणिक आहे, चांगला आहे, काम करणारा आहे, आणि सामान्य जनतेचा माणूस आहे, गरीब आहे, आणि गरीब कुटुंबातला माणूस आहे। त्याच्यामुळं काय आहे की लोकांची त्यांच्याबद्दल सहानुभूती चांगली आहे, अनुभूती चांगली आहे, लगाव आहे त्यांच्याबद्दल।
लोकांच्या समस्या सोडवते, मरणाधरणाच काम करते, साथ देते. त्याच्यासाठी दर्यापूर तालुका अंजनगावचा आमदार आहे. आता आम्हाला तो खासदार पाहिजे. खासदार पाहिजे. हो खासदार पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे की तो वेळोवेळी आमच्या कमी पडते. वेळोवेळी कमी पडते. हा. खासदार पाहिजे. आणि लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवते. लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवते. हो जवळचा आहे, गाव जवळचा आहे, दर्यापुरातला आहे. स्थायिक आमदार खासदार आहे. स्थानिक आमदार आहे. हो आपल्याला खासदार बनवायचा आहे. खूप खूप धन्यवाद. काय मध्ये हो बरोबर. काय वाटते कसा खासदार पाहिजे? खासदार आमच्या बळवंत भाऊ सारखा पाहिजे आम्हाला. कारण तो व्यक्तीसारखा आम्ही पाहिलाच नाही. तो म्हणजे त्या व्यक्तीचं काम करायची म्हणजे चांगला म्हणजे कसं आहे, कोणतंही काम असो गरीबाची जाण करणारा असा व्यक्ती आम्हाला पाहिजे. हो बनले पाहिजेत खासदार. आम्हाला खासदार पाहिजे, बळवंत भाऊ वानखेडेच पाहिजे आपल्याला. खूप खूप धन्यवाद. कामात आहे काय? कामात आहे. आता मतदान आहे 26 तारखेला. करत असता का मतदान? काय वाटतं कसा खासदार पाहिजे? खासदार साहेब चांगलं काम करणार आहे. जे असते ते चांगलंच काम करतात. तुम्ही वेळेवर ठरवसाल. धन्यवाद. काय म्हणते आबा? टप आणला काय? आता प्लास्टिकचे टप आले ना. पाहून राहिलो ना. प्लास्टिकचे टप आले आता. हा तर पाहून राहिलो ना. आहे ना. हा प्लास्टिकचे. मतदान आहे आता 26 तारखेला एप्रिल महिन्यात. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? नवनीत राणा. नवनीत राणा पाहिजे. मोदी नाही मोदी मोदी भाजप. हा काय म्हणते दादा? कसं आहे भाऊ, सरकार तर शेवटी भाजपचंच आहे. खाली कसं आहे, खाली ज्या माणूस कसं आहे, माणसानं काम केलं, माणूस चांगलं असते, कामाचे महत्व असते. जो काम करेल भाजप नाही सध्या ती सांगू शकत नाही आम्ही. खूप खूप धन्यवाद. काय वाटते कसं खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीसाठी चांगला पाहिजे बा खासदार. काय वाटते कोण आहे चांगलं? सगळे चांगले आहेत बा. सगळेच चांगले आहे. आपल्यासाठी गरीबासाठी सगळे चांगलेच आहेत. मग आता मग तरी आपल्याला एकच निवडा लागते त्याच्यातला. आता विचार करू ना नंतर. विचार करसाल ना. वाव खरं तर लागेल विचार. काय म्हणते देशाचे पंतप्रधान आहे 10 वर्ष झाले मोदी. एक नंबर काम आहे त्याचं. एक नंबर काम सुरू आहे. हो खूप धन्यवाद. खासदार पदाचं मतदान आहे आता. तुमच्या इकडे वेळेवर ठरवसाल. धन्यवाद. काही नाही बसले फर्स्ट क्लास पैकी बसलेले आहे तुम्ही. शांतते ऊन तपून राहिली. मतदान आहे 26 तारखेला. कसा खासदार पाहिजे? बळवंत वानखेडे सारखा. वानखेडे पाहिजे. वा खूप खूप धन्यवाद. काय म्हणते आपण? बळवंत वानखेडेच. काय बोलते दादा? बळवंत वानखेडे येऊ ना. खूप खूप धन्यवाद. काय म्हणता? बळवंत वानखेडे. बळवंत वानखेडे. मोहोळ पाहिजे खासदार. नाही नागोराव मोहोळ. तुम्ही ते पाहिजे बळवंत वानखेडे. बळवंत उमेदवार बळवंत भाऊ. काय म्हणते आपण? बळवंत भाऊ पाहिजे. खूप खूप धन्यवाद. करत असता काय मतदान? मतदान करत असता? काय वाटतं कसा खासदार पाहिजे? ऐकून ये. सगळं ऐकून आहे. मतदान करत असतो ना. मतदान करतो मतदान करतो सर. काही खासदार कसा पाहिजे काही माहित आहे? माहित आहे काही खासदार कसा पाहिजे? तर काम करणारा पाहिजे बा. तुम्हाला वाटतं काहीच ऐकून येत नाही. काम करणारा पाहिजे. हा काम करणारा पाहिजे. काय वाटतं कोणी आहे काम करणार? आता इथं नाही आहे. इथं नाही आहे. ते कट होते तुमचं येतच नाही. अति नाही कोणी काम करणं नाही. चांगलं काम केले पाहिजे. हा काम आले पाहिजे. वेळेवर ठरवसाल. धन्यवाद. अमरावतीसाठी चांगला खासदार पाहिजे. सगळे चांगले आहेत. कोण आहे चांगलं? कोण आहे त्याच्यात? खासदार तर नवनीत राणा आहे. नवनीत राणा आहे. खासदार पाहिजे. हो खासदार यावेळेस बस बाकी तर काही. धन्यवाद. न्यूज चॅनल आहे. न्यूज चॅनल
एक्झिट पोल आहे मतदान 26 तारखेला एप्रिल महिन्यात. एप्रिल महिन्यात. हो. बरं. काय वाटते कसा खासदार पाहिजे? खासदार तर चांगलाच पाहिजे. हो मग कोण आहे चांगलं? चांगला आमदार नवनीत राणा आहे. नवनीत राणा आहे. हा म्हणला बाजा त्यावेळेस खासदार. हो नवनीत राणा आहे चांगला. नवनीत राणानं चांगलं केलंही. विकास काम चांगलं चालू आहे जोरात. जोरात काम चालू आहे. खूप खूप धन्यवाद. हो काय म्हणता आबा? काय बाबा कसं घरी चालू आहे कसा पाहिजे खासदार? सांगा रणगाड्यानं काय सांगितलं? नवनीत राणा. तुमचा एक कौल आहे तिकडे. हो धन्यवाद. काय म्हणता? मी बाळासाहेब वानखडे बोलतो. बाळासाहेब खल्लार वानखडे. सर्कल शिवसेना उद्धव गट पदाधिकारी खल्लार उद्धव गट सर्कल. आहे. हो. काय म्हणते तर उद्धव ते नवनीत राणाबाई मला बाळासाहेब म्हणून परिपूर्ण ओळखतात परिचयानुसार. हा मग बस झालं सवाल. काय वाटते मतदानासाठी उभ्या आहेत यावेळेस त्या? आता म्हटलं म्हणजे आता सगळी खिचडीच चालू आहे याच्यामध्ये आता काय आहे आणि काय नाही. आता काय वाटतं तुम्हाला? काय वाटते काय करावं वाटते? आता आम्ही हे जे 4 तारीख आहे नामांकन फॉर्म टाकायची कोणाची? हे आता समजा नवनीत राणा आहे ना आणि त्याच्यामध्ये बळवंतराव वानखडे आहे. त्याचं उद्याच आहे नामांकन. हा मग आणि त्याच्यातून 4 तारखेनंतर आहे जे मतदानाचं आहे त्याच्यानंतर समजा कोण खासदार पाहिजे काय पाहिजे तर हे सध्याच आम्ही सांगू शकत नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहे. हो तर महाविकास आघाडीचा उमेदवार आहे यावेळेस बळवंतभाऊ वानखडे. हो आणि इकडे बीजेपीचा उमेदवार आहे नवनीत राणा. हो वंचित बहुजन आघाडी आहे तिकडे अजून. हो मग काय अजून वाटतं? बाकीचे- पारडं जळ आहे वाटते. आणि बाकीचे जे इतर आहेत अपक्ष फॉर्म पडायचे आहेत त्याच्यानंतरच आम्ही आराखडा सांगू शकतो ना तुम्हाला. त्यानंतर आराखडा सांगतात. हो सध्या काही नक्की नाही आहे. नाही सध्या काही नक्की नाही आहे. मी बाळासाहेब वानखडे बोलतो खल्लारकर. कल्लारकर. मग काय उद्धव ठाकरे गट? उद्धव घाटे टप एकनाथ शिंदे नाही नाही. नाही. चला खूप काय म्हणते कसा खासदार पाहिजे? खासदार जो आला तो जो आला तो आपला नाही जो आला तो तुमचा. मग तुम्ही मतदान करायला लागते नाही करायचंच नाही म्हणता. हा चला खूप खूप धन्यवाद. उमेशला ओळखलंच नाही. काही मतदान वगैरे होत असते? होत करत असते. असता? कसा खासदार पाहिजे? हा खासदार चांगला पाहिजे बघा. काम कोण करणारा. पाहिजे? कोण आहे आपला खासदार? कोण आहे सध्या? बरोबर. नवनीत राणा आहे. हा काय वाटते? बळवंतभाऊ वानखडे आमदार आहेत. काय वाटते कोण वाटते जास्त चांगलं? मलाच विचारता हे पोराला विचारता. त्याचं काय मतदानाचं त्याला विचारतो. तुम्ही सांगा. तुमचं वोट पडते म्हणून वेगळं. काय वाटते? सध्या काही नक्की नाही. धन्यवाद. ये रे बेटा किती वर्षाचा आहे? मतदान आहे 26 तारखेला. हो हो. काय वाटते कशी अपेक्षा आहे खासदाराची? कोण्या खासदाराची? अमरावती लोकसभेच्या आता उमेदवार पाहून मतदान करावं लागेल. विकास पाहून 3 ठरले आता उमेदवार. कोण कोण? राणा हो वानखडे हो हो आणि एक वंचित बहुजन आघाडी आहे. हो हो. मग आता ते आल्यावर काय म्हणतात आमच्या गावासाठी? काय म्हणतात? हो आमचे जे ह्या आहेत काय मागणी? समस्या काय आहेत. समस्या? रोड आहे हा कमालपूर हयापूर हा हे जो करेल हा. त्याला मतदान करू आम्ही. तिघही आश्वासन दिलं तिघा नाही तर मग तरी पारडं जळ पाहून काय वाटतं सध्या कोणाचं पारडं जड वाटते? सध्या तर दोघांचं वाटतं बाय कोणाचं? वानखडेचं रवी नवनीत राहण्याचं काय वाटतं 5 वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला नाही खासदारचा? नाही एवढा खास नाही एवढा राहिला. खास नाही आमच्या गावाच्या दृष्टीने नाही राहिला. तुमच्या गावाच्या देशाचे पंतप्रधान मोदीजी हा काय वाटतं एकंदरीत 10 वर्षाचा कार्यकाळ आहे बरा राहिला. बरा आहे. त्यांनी जर सभा घेतली अमरावती म्हटलं की माझा उमेदवार निवडून द्या काय वाटते? पाहू ना विचार करू ना. विचार करू. सामान्य माणसं आम्हाला माणसं आहे काय वाटते? काय बरं आहे सगळं. सगळं बरं आहे एकदम टणटण आहे. मग सगळं बरोबर आहे. बोला ना काय कोणाला मतदान करू? मतदान पाहू आता वेळेवर. वेळेवर. कार्यकाळ कसा आहे नवनीत राणाचा? नवनीत राणाचा बरं आहे. आमदाराचा? आमदार बळवंतभाऊ वानखडे काही नाही केलं आमच्या गावात. काही नाही केलं काही चालणार नाही.
खासदार नवनीत राणा नाही नवनीत राणा तरी इतकं पाहू हा आणि बळवंत वानखडेंना काही नाही केलं हा सरकार रोड नाही केलं अनेकदा 5 वर्ष येऊन नाही पाहिलं हा कल्लारली तक्रार आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी बरे आहेत बरे आहे कौला यावेळेस तिकडे अबकी बार 405 म्हणतात ते सभेमध्ये होऊ शकते काय होऊन जाईल नाही हो एकनाथ शिंदेनं शिवसेना वेगळी केली आहे अजित पवार वेगळे झालेले आहेत काय वाटते ते वेळेवर आहे सर्व वेळेवर आहे वेळेवरच ठरवतात धन्यवाद काय म्हणता लीडर युवा नेतृत्व बाळासाहेब बोलले आहेत कणकर बोलले ते काय वाटते कसं खासदार पाहिजे खासदार काम धंदे करणारच पाहिजे सगळेच करतात हो मग चांगलाच पाहिजे आम्हाला सांग ना चांगलं कोण आहे तर आता कोण सांगा आम्ही नाव तर सांगाच लागते ना आता चांगलं सांगितलं हे आहे मग बाळासाहेब माहित नाव सांग ना बाळासाहेब करता का उभे वा हा काय हरकत आहे एलडीटी काढली ते ना खाओ राजा उभे बाळासाहेब सांगा मग आता खासदार पाहिजे अपक्ष राहिले तर काय हा ठीक आहे अपक्ष राजी इच्छा आहे भाऊची खर्च पाणी घेऊन घ्यासान मग दुसरीकडे ट्रान्सफर करायचा हा काय वाटतं सांगा सध्या काहीच नाही आता मोदी आता पाहू आता वेळेपर्यंत काय होते तो एकनाथ शिंदे नाही एकनाथ शिंदे नाही उद्धव ठाकरे उद्धव पाहिजे वर पाहू आता विचार पायसान नवनीत राणा नाही काय येऊनच तरी पाहिजे 5 वर्षापासून तू गेला नाही का बोलायला नाही का कधी येऊन गावात कोण जाईन तो येईन तेव्हा का नाही मताच्या वेळेस कशी फिरते ते हे बरोबर आहे मग बाकीच्या दिवसात नाही दिसत तो मग आता या 5 वर्षात ते का मग आता काय आम्हाला वावरात जायला रस्ते नाही राजे नेलं कधी या रस्त्यानं पंचायत समिती जिल्हा परिषद सर्कल हे सर तसे एकाच लाईनीतले सर मग आता काय करतं आता काय करतो पाहू आता वेळेवर पैसा सध्या काही नक्की नाही नक्की काय सर युवकांचा देश आहे म्हणतात मोदीजी वेळेवरचा युवकाचा देश वेळेवर सध्या काय आहे ना सध्या काही गॅरंटी नाही आहे नवरी काही पाहिली नाही सध्या नाही वेळेवर पैसा चला धन्यवाद काय वाटते कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार आता एवढी मोठी बेरोजगारी आहे कामं नाही होत 5-5 वर्ष येत नाही राजो खासदार कोणी दिला तर 5 वर्ष तोंड नाही दाखवत आणि तुमचं इलेक्शनच्या वेळेस मग चक्रा मारतात मग त्या नवनीत राणाच्या आम्ही गेलो होतो शिवाजी महाराजच्या पुतळ्यासाठी गेलो होतो आता एवढा मोठा मुद्दा असल्यावर एवढी मोठी बाई तिला कमीत कमी 10-15 हजारची मदत करायला पाहिजे की नाही तर 1500-2000ची पावती फाडतो म्हणे म्हणजे हे अपेक्षा सामान्य माणसाची इलेक्शन आल्यावर तुम्ही घोषणा मोठ्या करता तक्रार आहेच ना तक्रार आहे ना 5 वर्ष तोंड नाही दिसत ना कोणी द्या कोणत्या खासदाराला तेच आहे लोकप्रतिनिधी एकंदरीत त्यांचं कामच नाही आहे बस इलेक्शन पुरतं लोकप्रतिनिधीचं काम आहे काय यावेळेस बहिष्कार आहे का मतदानात बहिष्कार नोटा आहे मन तर नोटावरच आहे पाहू वेळ पाहून आता काय कसं काय करतो 10 वर्षाचा कार्यकाळ झाला वरचा काय वाटतं कसा कार्यकाळ आहे कार्यकाळ कसा काही समाधानकारक नाही आहे शेतीच्या शेतकऱ्याच्या बाजूने तर काहीच नाही आहे थोडे मुद्दे आहेत द्यायचे थोडे समाजात थोडं धार्मिक थोडं जास्त आहे पण असं जे महत्वाचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं असा काही विशेष मुद्दा नाही आहे विशेष नाही आहे बाकी धार्मिक आहे त्याचं बात आहे वेळेवर पाहू आता काय सध्या काही नक्की नाही बाळासाहेब काय ठरवतात आमचे थोडेसे त्याचे थोडं मत घ्या लागतं ते आमचे हे आहेत काय म्हणते त्याला आपला एक्सपर्ट आहे वेळेवर आम्ही आज बैठक घेऊ खूप खूप धन्यवाद संपूर्ण देशामध्ये आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचं जे मतदान 24 तारखेला आहे काय वाटतं कसा खासदार पाहिजे खासदार हा असा पाहिजे की तो सर्वांगीण गावातील आणि परिसराचा विकास करीन शेतीचे रस्ते करीन जे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्याच्या रस्त्या शेतात झाले रस्ते अजून 75 वर्ष स्वातंत्र्याचे झाले अजूनपर्यंत पोहोचले नाहीत आणि तो एवढ्या घाट्यातून शेतकरी हा बैलगाड्या घेऊन आपलं कसं तरी उत्पादन काढून आणते आपली उपजीविका करते आणि इतरांनाही त्याची मदत करते अन्नधान्याच्या रूपातून पण या देशाच्या खासदारांना पुण्या राज्याच्या मंत्र्यांना सुद्धा या रस्त्यावर अजूनपर्यंत 100% लक्ष दिलं नाही ही फार आवश्यकता आहे खासदार नवनीत राणा 5 वर्ष आले पण 5 वर्षात त्यांनी एकही वेळा कल्लार या गावाला भेट दिली नाही एकही रुपयाचा निधी टाकला नाही त्यामुळे यांच्या बाबतीत जनताच विचार करेल आणि असे भाव शेतीचे सोयाबीनचे भाव पडले कपाशीचे भाव पडले अनुदान नाही विम्याच्या संदर्भात काही नाही आणि जनतेत सुशिक्षित बेरोजगार पोरं पळून आहेत कारखानदारी वावली नाही फक्त एक राम मंदिर काढलं झालं आपलं त्याचं जय श्रीराम केलं चालले आपले उडत ड्रोन घेऊन
मग या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढता काय? हे मुद्दे लोकांचे जनतेचे जे रोजच्या गरजा आहे, नीड आहे, जंगलात जाणे, पेरणी करणे, उत्पादन काढणे, रस्ता चांगला असला तो जाईल. रस्ताच नाही ना त्याच्यासाठी, जायला टोंगळ्या गाड्यातून जा लागते, मधात नाला आहे मोठा. अशा प्रकारच्या या पूर्ण दर्यापूर तालुक्याची परिस्थिती आहे. आणि वाटतं कोण खरं करणार आहे? हे जे मुद्दे आहेत शेतीच्या पानावर रस्त्याचे, कोण करणार आहे साकार? हे लोकप्रतिनिधीनं करायला पाहिजे. लोकप्रतिनिधी अजूनही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. इथं 20 लाख टाकतात, त्याच्यातला भ्रष्टाचार करून आपलं दमून घेतात. शेतीच्या रस्त्याकडे लक्षच नाही द्यायचं खास. काय वाटतं मग कोण नेतृत्व करू शकते चांगला अमरावती लोकसभा मतदारसंघात? सध्या तरी कोणाचं सांगता येत नाही, पण येणाऱ्या काळ दाखवीन. काळ दाखवेल. तुमच्या मतदानाचं सध्या कौल नाही आहे कुठे? नाही, कुठंच नाहीये. वेळेवर ठरवा. वेळेवर ठरवा. खूप खूप धन्यवाद. सामान्य नागरिक कसा बोलणार? काय वाटतंय कसा खासदार पाहिजे? खासदार काय आपल्या मतावर थोडं चालते. सध्या काही ठरवलेलं नाहीये. नाही. काय वाटतं तरी देशाचा विकास होऊन राहिला? 10 वर्ष झाले देशामध्ये सरकार आहे. विकासही होते आणि बाकी हे होते. होई नाही, काही चुकते काही बरोबरी राहते. काही चुकते काही बरोबरी राहते. वेळेवर ठरवाल कसा पाहिजे तर खासदार. खूप खूप धन्यवाद. कारण म्हणजे हेच नाही झालं ना. बसले हो. मतदान आहे आता 24 तारखेला एप्रिल महिन्यात. काय काय करणार आहे? कसा खासदार पाहिजे काही आहे नक्की? हो ना, वेळेवर पाहिजे. सध्या काही ठरवलं नाहीये. काय म्हणते दादा? काहीच नाही भाऊ, सध्या काहीच नाहीये. नाही, वेळेवर ठरवाल. वेळेवर. हा, वेळेपर्यंत फक्त वेळेपर्यंत चांगला ठरवसान. चांगला. धन्यवाद. काय म्हणता? तुम्ही सांगा बा. मजेत आहे? मजेत आहे. हा, कोणाला देसान यावेळेस हवा? मी पंजाले बळवंता भूशिवाय कोणतंच मत मारत. पंजाले यावेळेस हवा देसान. त्याच्यासाठी कूलर बनवा चांगला. चांगला कार्यकाळ सुरू आहे त्यांचा. ते असो नसो काही तरी खूप खूप धन्यवाद. मतदान आहे आता 24 तारखेला एप्रिल महिन्यात. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? पवारचं थेमवर कसं आहे काय? सध्या काही नक्की नाही. नक्की नाही आहे सध्या. तरी सध्या तर काही नक्की. कार्यकाळ कसा आहे मोदीचा 10 वर्षाचा? मोदीचा तर बस ते आश्वासन जास्त आहेत, त्यात काम कमी आहे. त्यानं पाहू आता. पंतप्रधान पाहू, निवडू दुसरा काही वेळेवर. हा, वेळेवर. धन्यवाद. चालू आहे ना? चालू है. 26 तारीख को मतदान है. करते क्या मतदान? करेंगे. क्या मुद्दे है कुछ मतदान के? कुछ नहीं है मुद्दे. अभी कुछ नहीं है. अभी खाली धंधे का टाइम है. समय पे ठहराएंगे. तुम क्या बोलते हैं? हम तो अकोले जिले के, हमने बोल के फायदा नहीं कुछ. क्या बोलते हैं? अकोले में किसका माहौल है अभी? अभी तो अकोले में बस यही माहौल चल रहा है. सड़का सही नहीं है ये बोल रहे? नहीं, बराबर नहीं है वहाँ का भी. प्रकाश बाबू का नाम डिक्लेयर हो गया है. प्रकाश बाबू का नाम तो डिक्लेयर हो गया है. उसके बाद में अनूप धोत्रे है. क्या लगता है दोनों के नाम डिक्लेयर हो गए? वो हमारा तो कैसे है कि हमको तो जो पाटिल है, जो आया, जिन्हें भी काम करा, अच्छे काम करा, वो अपना क्या करेंगे? पब्लिक का, गांव का विकास करने वाला आमदार खासदार होना कोई काम की बात है क्या? किसको भी वोट दे दो, बैठे रहो, अभी 5 साल तक पानी भरते हुए. बरोबर है. ऐसा है ना भाई. अभी सब डिक्लेयर होने के बाद में बोलेंगे. अभी सब डिक्लेयर होने के बाद सोचेंगे कौन आएगा, कौन होना, बाद में बताएंगे. खूप धन्यवाद. काय म्हणते? काय चालू आहे? कसं पाहिजे खासदार? आपल्याला नवनीत राहिला पाहिजे. तुम्हाला नवनीत राणा पाहिजे. मी सांगतो ना, आम्ही एकाच माणसं आहोत. नवनीत राणा. प्रचार करसान ताकद. आपल्याला नवनीत राणा पाहिजे. प्रचार ताकद न चालीन, कारण की नवनीत राणा आली तर सगळं आलं. ओके, धन्यवाद. न्याय का काय म्हणते? नाश्ता चालू आहे का? हा, बरं आपण तिकडे गेला नाश्ता कसा पाहिजे खासदार? चांगला पाहिजे. कसा पाहिजे? गरम पाहिजे की काय? गरम पाहिजे. गरम पाहिजे. सांगा कोण आहे गरम? कोण आहे? सांगा तरी. राणा पाहिजे. राणा पाहिजे.
खासदार पाहिजे खासदार पाहिजे खूप खूप धन्यवाद. अरे सांगा तरी आता तुमचं मत सांगा. बाळासाहेबांचं तर झालं मत सांगा. तुम्ही कशाबद्दल बोलून राहिले? लोकसभेचं आता मतदान होणार आहे 26 तारखेला. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? एकंदरीत काम करणारा खासदार पाहिजे आम्हाला. सगळेच कामं करतात असा दावा करतात. मग चाटा मारतात. तुमच्या नजरेत कोण आहे मग? बळवंत वानखडे. बळवंत भाऊ वानखडे बिलकुल बिलकुल. खासदार हा 4.5 वर्ष आमदार होते ते दर्यापूर अंजनगावचे. काय वाटते कार्यकाळ कसा सुरू आहे? चांगला केला जाईन. यावेळेस खासदार बनले पाहिजे. मुंबई टू डायरेक्ट दिल्ली बनले पाहिजे. नरेंद्र मोदी 10 वर्ष झाले पंतप्रधान देशाचे. काय वाटते काय कोणाचं भलं केलं कोणाचं कास्तकाराच्या लायकीचे नाहीच ते अजिबात. मी स्पष्ट बोलणार. यावेळेस पंतप्रधान बदलले पाहिजेत. त्यावेळेस बळवंत भाऊ आमदार खासदार बनले पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. काय म्हणतो तू सांग? बोलत नाही. चला पाहिजे काही आपल्याला समजत नाही. वेळेवर ठरव सांग. काय भेटलं पाहिजे बायले? महिलांसाठी काय केलं पाहिजे? काय करून राहिले ते काय काहीच करत नाही. काहीच भेटत नाही. मग आपल्याकडे काय करते? तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे आम्हाला? काहीच नाही पाहिजे. काय पाहिजे? तिकीट झाली आहे बायासाठी 50%. तिकीट केली मग ते गर्दी किती राहते बाबा? अरे बापरे बायाचीच तर गर्दी असते बापा. मग माणसाची तर पंचायत झाली आता. माणसंही बापा बम लोट. लोटतात तर खरी पण त्याला तिकीट तर जास्त द्यावं लागते बायापेक्षा. तिकीट केल्याच्या नावावर द्या मग काही फायदा नाही आहे का त्याचा काही? 100च्या जागी 50 द्यावं लागतात. 50च्या जागी 25. रोजच चालल्या काय? तरी समजा पुऱ्या देशात पुऱ्या राज्यात आहे ना फायदा. मग काय वाटते मतदान करणार आहे यावेळेस? मतदान करणार आहे यावेळेस? मतदान करणार आहे. चला धन्यवाद. करत असता काय मुद्दा मतदानाचे काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता तुम्ही? आता आपल्या मदत पाहिजे. आपले काम घरकुल हे ते काम काय वाटतं भेटून राहिलं ते जे पाहिजे ते? हो भेटून राहिलं. सर्व भेटून राहिलं ज्या काही योजना आहेत. काय पाहिजे आपल्याला भेटून राहिलं. आता पगार वाढ हे ते सगळं चालू आहे आणि द्यायचं देणं. सरकार चांगलं आहे. मग आता आहे म्हणा लागते नाही म्हणजे जो काहीतरी बसला त्याला होच म्हणा लागते ना. होच म्हणा लागते. नाही म्हटलं तर नाही कसं म्हणता देऊन राहिले ना. मग कौल आहे मग यावेळेस. कौल आहे यावेळेस. ते 15 पंतप्रधान आहे देशाचे. 10 वर्ष झाले मोदी. त्याच्या इकडे समर्थन आहे. तेवढं समजत नाही. वेळेवर पाहू आपण. वेळेवर पैसा. चला धन्यवाद. या काय म्हणता माऊली? काही नाही बा. खासदार पाहिजे. आई सांगा बोला. आई सोबत तर बोल. नाही बोला. आई सांगा बोला. तुम्ही ना बोलत. काय म्हणता काकू? काय म्हणतो म्हणजे मतदान आहे आता 26 तारखेला. मग करसान की नाही करसान? बहिष्कार आहे. मतदान तर करावंच लागते. मतदान करावंच लागते. मग कोणाला करावं लागते? कोणाला जे काय सांगा आता असू ते नाही माहित. ते नाही माहित. मोदी पंतप्रधान आहे देशाचे माहित आहे? राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? मोदी. मुख्यमंत्री आम्हाला कोण? एकनाथ शिंदे. आमदार कोण आहे? तुम्ही सांग ना. बळवंत वानखडे. खासदार मला माहिती. नवनीत राणा. पाहिली का नवनीत राणा? पाहिली. काय वाटते? डबल येणार आहे ते. राहिला मग बनेन का डबल खासदार? फायदा लागेल. मत टाकले तर बनी त्याला काय दिलं. तुमचा कौल कुकडे आहे? आतापासून कोण सांगत असते काही नाही. तरी मतदान म्हणजे काम जर केले तर हो म्हणायचं. नाही जर केलं नाही म्हणायचं. काम जर केलं तर हो. मग काम केले काय? आता सध्या तर काही केलं नाही. सध्या काही केलं नाही. हळदी कुंकूच्या कार्यक्रमात गेल्या होत्या पण? नाही आम्ही निघालतो. गेल्या नव्हत्या का? बाया गेलत्या. आम्ही निघालो. बाया गेलत्या. तुम्ही नव्हत्या गेल्या. काय वाटते मग यावेळेस उभ्या राहिल्यात त्या? वेळेवर ठरव सांग. सध्या काही ठरवलं नाहीये. चला धन्यवाद. काही योजना वगैरे भेटलेल्या आहेत काय? काय भेट? घरकुल, उज्ज्वला गॅस किंवा मग वावर असेल घरी तर त्याचे पैसे 12,000 रुपये. विमा जर काढला असा विमा मोदीचे व्यवस्थित सुरू आहे सर्व. पाहिजे पंतप्रधान देशाचा पुन्हा. भेटलं घेतलं सोय भेटली नाही का? म्हणजे मोदी पाहिजेत का पंतप्रधान? आता काय वेळेवर ठरव सांग. चला धन्यवाद. येता काय? नाही येत.
जो नेहमी चांगले काम करून तो खासदार. चांगला आहे. मग सगळे कोण नेहमी काम करते चांगले? कोण करते काम? आम्हाला मोदीच पाहिजे फक्त. बाकी मोदीजी जो पाहिजे. जो काही आहे तो मोदीच आहे है ना. जो काही आहे तो मोदीच आहे. पाहिजे मग पुन्हा मोदीच आमचा विश्वास आहे त्याच्यावर. एकदम मोदीची गॅरंटी आहे. एकदम त्याचे विकास काम भरपूर आहे. 100%. देशाच्या हिताचे आहेत. खूप खूप धन्यवाद. न्यूज चॅनल आहे. न्यूज चॅनल मोदीच्या माग मोदीच्या माग काय भरपूर विकास काम काम चांगलं केलं मोदी. काम सुरू आहे. शेतकऱ्याच्या काही अडचणी फक्त भाव वाढ नाही आहे बा. मालाले भाव नाही आहे जरा. तेवढी अडचण आहे शेतकरी. दुसरी अडचण नाही आहे. नवनीत राणा आहे. त्याला तिकीट मिळालेलं आहे. बीजेपीत प्रवेश घेतलेला आहे त्यांनी. हा बीजेपीत प्रवेश घेतला ते ना. आता त्या कारणानं आता मोदीजी आणि त्या पहिले मत द्यावं लागते. आता मत द्यावंच लागते. त्यावेळेस पक्का कौल आहे. पक्का कौल आहे. 400 पार होते. खूप खूप धन्यवाद. मतदान आहे 26 तारखेला एप्रिल महिन्यात. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? वळंत भाऊ वानखडे. वळंत भाऊ वानखडे पाहिजे. पहिले 40 रुपये द्या तुम्ही. मग तुम्हाला खासदार जो बनवून राहिला त्यालाच मागा लागेल ना. खासदार जो बनवून राहिला त्यालाच मागा लागेल ना 40 रुपये. कसं मागता त्याले? आमचे रस्ते गाणं पाहणे किती खराब झाले. मग आता हे बनवायला पाहिजे होते ना. बनवले नाही आतापर्यंत. मग काय आम्हाला माणूस पाहिजे. आमचा बळवंत भाऊ पाहिजे तरी. विकास सुरू आहे. विकास चालू आहे. चांगला आहे. खासदार बनले पाहिजे त्यावेळेस. मग काय तो मतदान आहे 26 तारखेला. ते अर्जंट आहे. देशाचा हिताचा निर्णय होणार आहे. काय वाटतं कसा खासदार पाहिजे? खासदार नवनीत राणा पाहिजे. परफेक्ट बिलकुल. वर मोदी सरकार. खूप खूप धन्यवाद. अभी मतदान है 26 तारीख को. क्या बोलते? काय का मतदान? लोकसभा का कौन सा जिला आता अपना यही है अमरावती. कैसा खासदार होना अमरावती के लिए? 26 तारीख को मतदान है. अभी मालूम नाही. मतदानाचे म्हणजे कशाच्या आधारावर मतदान करता? आपल्या आधार कार्डाच्या. नाही काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता तुम्ही? जसं विकास झाला पाहिजे की काय भेटलं पाहिजे? भेटलं काय पाहिजे? आता जो समजा लोक उभे राहतील त्याच्यापैकी आम्हाला बाळासाहेब ठाकरेचं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे तर गेले आता. त्याचे पोरकरणी काय 2 वारसदार आहेत त्याचे आता. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. उद्धव पाहिजे यावेळेस. महाविकास आघाडीचा खासदार बनवायचा आहे. परंतु भाऊ वानखडे निघेल ना. तो निघेल. वर नवनीत राणा आहे अजून अपोजिट मध्ये. काही सांगता नाही. ते काही सांगता नाही. तुम्ही कोणाच्या वजनात बसता? आम्ही याच्या काँग्रेसच्या. खूप खूप धन्यवाद. लोकसभेचं काय वाटतं कसा खासदार पाहिजे? काम करणार फक्त माणूस पाहिजे बा. गरीबाचं दुसरं काय सांगा. कोण करू शकते गरीबाचं काम? गरीबाचं आता जो काही असेल तो. कोणची सरकार असो पण चांगला माणूस पाहिजे. मोदी पंतप्रधान आहे देशाचा. मग चांगला आहे ना. चांगला आहे. नवनीत राणा आहे खासदार. बापा बळवंत भाऊ आमदार आहेत. बापा मस्त माणसं आहे सगळेच. एकालेच द्यायला लागते. राणा की बळवंत भाऊ? आता आमच्या जवळच्या माणसाले आम्ही पोहू कधी वेळेवर ठरवसान. वेळेवर. खूप खूप धन्यवाद. गुन्हा दाखल कामाला आलो. मतदान आहे आता 26 तारखेला. काय बात नाही. राणा उभी आहे. बळवंत भाऊ उभे आहेत. राणाच होय. मग यावेळेस पाना आणसान. पाना आण. बीजेपीच्या तिकीटवर उभी आहे. पाना आहे का फुल आहे? फुल आहे. कमल फुल. मग बनवता यावेळेस खासदार? बनवसान. पंतप्रधान करू ना. आता करू ना. काय वेळेवर करू. काय त्याचं वेळेवर ठरवसान. कुत्रीचा घेऊ का इंटरव्ह्यू? काय सांगू? काय सांगेन ते? खासदार चांगलाच पाहिजे. काय वाटतं कोण आहे चांगलं? कोण आहे चांगलं? काँग्रेस आहे. बळवंत भाऊ वानखडे उभे आहेत यावेळेस. इकडे नवनीत राणा आहे. इकडे वंचित बहुजन आघाडी आहे. काय वाटते? नवनीत राणाचं नाही वाटत. नवनीत राणाचं वाटत नाही. बळवंत भाऊचं वाटतंय. येथील यावेळेस खासदार बनतील. काही सांगते बनती नाही. बनती नाही. राईट फाईट आहे. मोदी नाही पाहिजे. तुम्ही कुकडे बसाल? आम्ही सांगू का कुकडे बसू? आमच्या मनातलं आम्ही मनात थोडी सांगू तुम्हाला.
आमच्या तरी मनात ठेवतो. प्रकल्पने जर मांडलं तर आमचे जे दर्शक आहेत तेही पाहतात, तेही म्हणतील की बाई बरोबर बोलली, आपण तिकडेच जाऊ, असं होत असते. हो काय? त्यासाठी सांगा लागते मनातलं. नाही मनात नाही सांगत. वळंता भाऊ स्ट्रॉंग आहे त्यावेळेस. हो म्हणले पाहिजे खासदार. सांगितलं तुम्ही, धन्यवाद. हा काय म्हणता? वळंता भाऊच पाहिजे जनता वळंता भाऊ खासदार. पाहिजे. बिलकुल आलेच पाहिजे, चांगले काम करू राहिले सगळ्या गोष्टी, चांगले काम सुरू आहे चांगले 1 नंबर मध्ये. आपल्या दर्यापूर अंजनगावचा विकास होऊन राहिला त्यांच्या कार्यकाळामध्ये. आतापर्यंत झाला काय एवढा? ते आले त्यापासून किती विकास चालू आहे वळंता भाऊचा. आणि लोक त्याच्या पाठीशी आहेत ना सर्व. यावेळेस कौल आहे तुमचा. अरे वा. खूप खूप धन्यवाद. चला बळवंत भाऊ सारखा बळवंत भाऊ सारखा पाहिजे. 4.5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे बळवंत भाऊचा. काय वाटते? अजून येणार आहे ते. व्यवस्थित आहे? खासदार बनतील. दिल्ली टू डायरेक्ट मुंबई, मुंबई टू डायरेक्ट दिल्ली. खूप खूप धन्यवाद. या इकडे. मजेत आहे? हा मजेत आहे काय? काय वाटतं कसा खासदार पाहिजे? जे काम करणार आहेत ते मग काम केले पाहिजे. काय वाटते कोण काम करू शकते? एवढं नाही माहित. कोण नाही. वेळेवर ठरवशील, पोरगजाला म्हणशील त्याला मतदान करशील. हा चला धन्यवाद. काय म्हणता? मतदान आहे 26 तारखेला. काय घरकुल आलं काय? घरकुल आलं. मग चेक अटक केला आहे. चेक अटकलेला आहे. काहून तुम्ही सुरुवात नाही केली काय? सुरुवात केली, पाडलं तर चेक अटकून तुला काहून काय सांगा होता. तक्रार नाही केली का व्हिडिओ जवळ? तक्रार आता होते म्हणे ना चालू आता म्हणे, कधी म्हणे 8 तारखेले, कधी म्हणे किती तारखेले. आता गेले बा. आता काय गेले फोटो काढून गेले? नाही, फोटो काढून नाही नेला. दुसरा फोटो नाही चेकच नाही जमा झाला ना अजून. पहिला 15चा झाला जमा? नाही झालाच नाही, कोणताच नाही झाला. पहिलाही नाही झाला. मग काय आता मालूम पहिला झाल्यावर दुसरा हे होईल ना जमा. पाळून ठेवलो. आता काय करता बा. बांधणार आहे ना पण पक्क्यात. वा बांधणार होते. मोदी भाऊ आहेत ना आमच्या संग, काही वांधाच नाही. त्याचा सारा आहे आता. आहे. हो चला धन्यवाद. बोला लागत काय म्हणते? कसा खासदार पाहिजे? चांगला खासदार पाहिजे बाबा, चांगला पाहिजे करणेवाला. काय वाटते कोण करू शकते? आता असं ते भाजपा करू शकते, दुसरं भारतीय कोणी जनता करू पार्टी. शकत. हो, हो. दुसरं कोणी नाही करू चांगला शकत. विकास सुरू आहे देशात. हो हो हो. दोन्ही जणांना खासदार बनले पाहिजेत. डबल येईन ना आता काय येईन. हवा. वेळेवर ठरवसान की बनलाच पाहिजे नाही डायरेक्ट नाही, खासदार? आम्ही त्याच पार्टीचे आहे. त्याच पार्टीचे आहे. खूप खूप धन्यवाद. कुठं? युट्यूब कुठे जात असते काही ब्रॉडकास्टिंग. काय म्हणते कसा खासदार पाहिजे? 26 तारखेला मतदान आहे. 26 तारखेच्या दृष्टीनं बरोबर आहे, पण मागील सरकारचा जर आपण विचार केला तर शेतकरी विरोध जे धोरण आहे त्या म्हणजे शेतकऱ्याला सपोर्टिंग असं धोरण झालं नाही मागच्या वेळेस. आणि मलेपा फुलवा असं केलं मॅडमनं आपल्या गेल्या काही दिवसापासून. म्हणजे नवनीत राणाचं असं म्हणत नाही आपण काम झालं नाही म्हणून, पण जेवढं ग्राउंड लेवल कनेक्शन आणि शेतकऱ्याच्या दृष्टीचं जे धोरण आहे, असं काही व्यवसाय नाही. व्यावसायिक दृष्टीनं धोरण 1 नंबर आहे त्याची आखणी, पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं धोरणाची आखणी चुकीची आहे. कारण त्या 2000च्या एवढ्या लाचारीत शेतकरी जगू शकणार नाही. कारण योग्य भाव आणि योग्य भावाची मागणी हे आपल्या खासदारांना वरपर्यंत नेली पाहिजे याची आशा असते प्रत्येक वेळेस. पण आता कसं आहे, कोणी आपला आवाज दाबायला पाहून राहिला, पण शेतकऱ्याचा आवाज हा उठवणार कोण? तर आपल्या युट्यूब चॅनलचं हे कर्तव्य बनते की नाही बा आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय काय सांगणी आहे, काय काय मांडणी आहे. जसं आता विम्याचा विषय पकडला, आता गेल्या वर्षी विम्याचा विषय भेटला नाही आणि आता विमा भेटला, तर तोही कोणता आपला तीळ मात्र विमा भेटला म्हणजे 8,000 रुपये. जसा जो द्यायला पाहिजे तो दिला आणि चुकीच्या दृष्टीनं म्हणजे काय आता मतमतांतर वेगवेगळे करतात लोक. अशा दृष्टीनं आता काय उमेदवार नाही म्हणून आता राणा उमेदवार राहील, पण असं योग्य आमच्या मतीनं म्हणजे नवीन पिढीच्या दृष्टीनं तर एक चांगला उमेदवार असा तर नाही आहे जो युवा पिढीला सपोर्ट करेल असं वाटते. आपलं मत नोटाला न टाकता मग कोणाला कोणाला तर टाकाच लागणार आहे. 10 वर्ष झाले कार्यकाळ आहे मोदीचा. 10 वर्ष म्हणजे आता गेल्या 2014 ते 24चा कार्यकाळ राहिला. वर तर त्यांचं प्रगतीपथावर चांगलं काम राहिलं, पण जर अमरावती दृष्टीने विचार केला तर अमरावतीत मला तर नाही वाटत की ज्या दृष्टीनं प्रगतीची आशा होती आणि नोकरीचं जे काही बेरोजगारीचा दर विचार केला, त्याच्यानंतर आपला हॅपीनेस इंडेक्सचा विचार केला आणि GDPचा जर विचार केला तर माझ्या अभ्यासाप्रमाणे तर नाही वाढलेला दिसत मला कुठे कोणत्याच प्रकारचा GDPचा. भारताचा GDP 5 नंबरवर आलेला आहे, तो 3 नंबरवर आणू असा विश्वास 2047 पर्यंत किंवा त्याच्या अगोदर करू असं पंतप्रधानांना जाहीरपणे सांगितलं. आमचं म्हणणं ते काहीच नाही ना. आमचं डोळे लावून असा विषय नाही, पण येणाऱ्या जो पिढीला तुम्ही काय देणार आहात? तुमच्या युट्यूब चॅनलचा विषय पकडला तर काय अशा आकांक्षा आहेत? एवढा मोठा आपलं सरकार होऊन गेलं, निवडून कोणाला दिला आपण, निवडून कोण आला आणि ती घरी तिपट कार्यक्रम त्यानं केलाच आहे. तर आपण आता दिलं कोणाला? मागच्या वेळेस आम्ही मत कोणाला दिलं, लोक निवडून कोण आलं, मुख्यमंत्री कोण झालं, हा मोठा विषय झाला. आणि नवीन रोजगाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर नवीन रोजगारच कुठे आहेत आपल्या परिसरात? आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे देशामध्ये 4 टेक्सटाईल पार्क आहेत, एक टेक्सटाईल पार्क अमरावतीमध्ये आणलेला आहे.
त्यानंतर दक्षिण आशिया खंडातलं जे सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग आता झालं असं काही म्हणणं आहे, आता झालं. पण आता 10 वर्षाचा कालखंड जो होऊन गेला त्याच्यात काय भेटलं आपल्याला? त्याच्यात काय भेटलं सांगा बरं तुम्ही. आता शैक्षणिक दृष्टीने जर एवढे शिक्षण घेऊन आलो आपण, आपल्या मुलांना कुठे शिक्षणाला MNC कंपनीत आपल्याला जा लागून राहिलं, पुन्हा मुंबई झालं, हैदराबाद, बँगलोर झालं, पण आपल्या अमरावतीत काय? अमरावतीमध्ये एकंदरीत MIDCचा विकास व्हायला पाहिजे. जे काही कंपन्या त्या आपल्या अमरावती किंवा मग आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा यायला पाहिजे. एकंदरीत भावना आहे. म्हणजे काय की घरची भाकर सोडून दुसऱ्या भाकरीवर लोक जा लागून राहिलं, 12-15 हजार रुपये नोकरी करायला लागून आली. आता माझा विषय नाही, मी तर व्यावसायिक दृष्टीने काय ना की चालू आहे, पण ज्यांना कौशल्याची कमतरता आहे, आता कौशल्य विकास योजना फक्त कागदावर आहे. स्किल इंडियाचा विचार केला तर कागदावर आहे. खरंच जर कौशल्याचा विचार केला ना, या कम्प्युटरची बटन कीबोर्ड दाबता नाही येत, अशी कंडिशन होऊन राहिली आपली. असं आहे ते. नाही तर मग आपण जर ग्राउंड लेवलवर करून राहिलो आणि खरंच जर आपल्या युवा वर्गाची जर मागणी आहे, तुमचे युट्यूब चॅनल जर पोहोचू शकते, तर आपल्या खासदार मॅडमला त्या गोष्टी करायला पाहिजे. असं आहे ते. एकंदरीत या गोष्टीचा आवाज मांडला गेला पाहिजे. आता तो समजा रेल्वे बंद पडली त्याचा काय विषय नाही, आपण येणाऱ्या रोजगाराचं काय, येणारी पिढी काय करणार आहे? जे लोक स्वतः रोजगार शोधून राहिले त्याचं ठीक आहे, पण जे लोक नाही आहे आणि आता गेल्या काही दिवसापासून जर बेरोजगारीचा दर जर विचार केला तर तो काय तुमचा काही ना काही अहवाल असेलच ना. आणि हॅपीनेस इंडेक्स झाला, त्याच्यानंतर असं काही नाही आम्ही विरोधी काही नाही, कुठं ना कुठं पावलं उचलायला पाहिजे. काय वाटतं तरी यावेळेस केंद्रातलं नेतृत्व कसं? केंद्रातलं नेतृत्व चांगलं आहे, असं काही विषय नाही. आपण काय आपला उद्देशच नाही, पण ज्या दृष्टीनं आता आम्ही एका पक्षाचे काम करतो. गेल्या काही दिवसापासून ज्या असं योग्य उमेदवार म्हणजे ज्या दृष्टीनं सर्वकष जो विचार मांडेल असा एकही उमेदवार मार्केटमध्ये सध्या तर नाही आहे. अशा उद्देशानं लोकांची मागणी आहे, लोकांची हे दृष्टिकोन आहे. म्हणजे कसं आहे, ऑप्शन नसल्यामुळे नोटाला टाकायच्या ऐवजी आता राणा एक ऑप्शन आहे आपल्याजवळ. असं आहे. एकंदरीत तुम्ही नोटाला ऐवजी नोटाला न करायच्या ऐवजी राणाला टाका. खूप खूप धन्यवाद. खासदार पाहिजे? खासदार विकासवाला कोण विकास करू शकते? आता ते पुढच्या निवडणुकीत कळणारच आहे. पहिले तर आपल्याला निवडाच लागते. काय वाटते कोणाला निवडता? आता पाहू रणांगणात कोण बळवंतभाऊ वानखडे, वंचित बहुजन आघाडी ठरवू आता. ठरवा. चला धन्यवाद.